हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 339वा दिवस आहे. तर आज गेट उघडच आहे, कारण की चाचा आत्ता बाहेर गेले. व लांबून बघा, नावच कसं, अमन स्पोर्ट्स क्लब. पण वाळूजमधलं सगळ्यात पहिले बांधकाम झालं त्याचं आता, कारण 80-90% झालं. आता फक्त चालू करायचं बाकी, फक्त बस. तर चला, करणला कॉल केला, करण आलाच नाही अजून. हे बेड बनवलं ना, हे प्रत्येक ठिकाणी सगळीकडे बनवलं त्यांनी. ते आपला ग्राउंड खराब झालं त्याचं. तर चला, करणला कॉल करू अजून एकदा, करण येतो की नाही. तर पोलीस भरतीचे फॉर्म निघले. तर आता पोलीस भरतीचे फॉर्म निघल्या, पोरं काय म्हणते, इथं जागा कमी आहे, इथं फॉर्म टाकू, तिथं जागा कमी आहे, जास्त आहे, तिथं फॉर्म टाकू. पण एक गोष्ट सांगू का, भरतीला येणारे कमीत कमी फक्त 10 ते 15-20% पोरच कंटिन्यूवाले असते. बाकी सगळे असे फॉर्म भरणारे असते आणि भरती आल्यावर रनिंग आणि अभ्यास करणारे असते, 8 पोरं. त्याच्यामुळं आणि तुमचं कॉम्पिटिशन ते जे 15-20% ते पण पोरं नाही. आपला टाईम आणि आपला अभ्यास तोच बघता. आपण ग्राउंडवर जे प्रॅक्टिस करतो, ज्या हिशोबाने प्रॅक्टिस, जे टार्गेट धरून प्रॅक्टिस करतो त्याच्यानुसार पळायचं. आपण जर प्रॅक्टिस 5 मिनिटाची केलेली असली तर समज साईडला 50 जण असू नाही तर 1 जण असू, काय घेणं देणं. आपल्याला फक्त आपला टाईमशी मतलब असतो. टाईम 5 मिनिटात कवर करायचं, एवढा लॅप एवढा ह्याच्यात झालं पाहिजे आपला, ह्या हिशोबाने पळायचं. सोबत एकटे तुम्ही पळा नाही तर 10 जण पळा, काय प्रॉब्लेम येत नाही ना. हां, आर्मीमध्ये थोडासा फंडा वेगळा असतो, कारण आर्मीमध्ये गर्दा असतो जास्त, त्याच्यामुळे थोडं मागं पुढं होऊ शकतं. पण पोलीसमध्ये एवढा नसतो आर्मीवाल्यांपेक्षा. त्याच्यामुळे पोलीसमध्ये पण थोडं रिलॅक्स टाईम भेटतो आपल्याला, आर्मीमध्ये भेटत नाही. ही मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळं कॉम्पिटिशन लोकांचं नाही, आपला आहे. आपल्या टायमासंग कॉम्पिटिशन करायचं फक्त बस. चला, कारण तर नाही आला अजून. संडे बाहेर जायचं होतं, पण हे कारण फोनच उचलला नाही. काय करायचं आता बघा. एकट्याला जात येत नाही बाहेर, माहिती का. बाहेर जायच्या टायमाला म्हणलं ना तर बॅग असती, सगळं असतं, सगळं सांभाळायला लागतं. एकट्याला नाही जात येत. कधी पण लेस आज टाकून ठेवायची. असं टाकून ठेवली तर सुटली ना, तरी ही गाठ सुटली आपली, तरी मग हे गुंतलेलं असल्यानंतर सुटत नाही. त्याच्यामुळं आपलं बूट ढिल्ला होत नाही आणि त्याच्यामुळे रनिंगचा परफॉर्मन्स खराब होत नाही आपला. नाही काय, रनिंगमध्ये बूटचं सुटला आपला तर मग हेच प्रॉब्लेम होते आपलं. तिथं खाली बसा, लेस बांधा, म्हणजे एक तर बॉडी गरम असते, बॉडी गरममधून लगेच थांबायचं. भरतीमध्ये सगळ्यात मेन प्रॉब्लेम येतो बघा. डायरेक्ट थांबायचं, थांबलं ना जागेवर थांबणं लागतं लेस बांधायला. थांबायचं, लेस बीस बांधायची, तिथं तुमचे 5-10 सेकंद जाते. 5-10 सेकंद परत तिथून बॉडी रिस्टार्ट करायची. आता रिस्टार्ट करायला म्हणलं तर लई ताकद, डबल ताकद लागते. का रनिंगमध्ये जमतं आपल्याला कवर करायला, पण एकदम थांबून परत रनिंग करायची म्हणलं ना, परत लई जाम जातं आपल्याला परत त्या म्हणजे सेटमध्ये येण्यासाठी. त्याच्यामुळं आधीच हे करा. तुम्ही जर ते थांबलं तर तिथून पुढं ते तर तुमच्या 8-10 सेकंद वाया जाईल. पण त्याच्यानंतर जो पुढचा रनिंग परफॉर्मन्स असतो ना, तो परत रिस्टार्ट करायला परत टाईम लागतो थोडासा, आणि ते मॅच करायला टाईम लागतो. त्याच्यामुळं गाठ सुटून नका देऊ. गाठ सुटली ना, तेवढा खराब होईल परफॉर्मन्स तुमचा. त्याला आधीच सेटिंग करून ठेवायची. आपण तर काय करतो, मॅरेथॉन जर असली ना, काय असलं डायरेक्ट याच्या फेविक्विक टाकून देतं, जाऊन द्या, लेस घेता येईन आपल्याला दुसरी. पण सुटली ना तर तिथं आपलं हे कामातून जायची काय नाही. लेस 10 रुपयाला येते, डायरेक्ट फेविक्विक टाकला ना तुम्ही, एकदम पॅक चिटकून जातं. टेन्शनच राहत नाही मग लेस सुटायचं आणि काय नाही सुटायचं. ही लक्षात ठेवा. अशा छोट्या छोट्या स्ट्रिकने तुमचा मोठा परफॉर्मन्स खराब होऊन जातो. आजचा आपला वर्कआउट होता तिकडं लॉंग करायचा ना, ते हिल ट्रेनिंग होती, दोन्हीपैकी एक होतं. पण आता कॅन्सल झाल्यामुळं आता आपण आपल्याच ग्राउंडवर आलो. तर आता काय करू, वॉर्मअप करू आणि मग त्याच्यानंतर जॉगिंग केल्यानंतर मग आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. तर चला, पहिले वॉर्मअप करू आधी.
तर वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करू, याच ठिकाणी आपण राऊंड मारू. आता काल जिकडे मारले होते ना आपण तिथं, कारण की इकडं जास्त मारता येत नाही आपल्याला, इकडं तरी थोडेसे एक्स्ट्रा मारता येईल राऊंड. फक्त एवढं आहे पाय जपून थोडासा, कारण की खालीवर रस्ता आहे पलीकडच्या आणि या साईडने थोडीशी, तर काय थोडंफार ॲडजस्ट करणं लागतं का रे. आणि एक गोष्ट आहे, वर्कआउट जर कॅन्सल झाला तर एक दुसरा काही प्रॉब्लेम आला तर वेगळा वर्कआउट चालू करा, पण डायरेक्ट वर्कआउट बंदच नका करू त्या दिवशी. तर हा मेन फंडा आहे, कारण की वर्कआउट प्रॉब्लेम येत जात राहते, पण काय वर्कआउट आपला रुटीन तुटला नाही पाहिजेत, मेन गोष्ट ती आहे त्याच्यामुळं. तर चला या ठिकाणी तुम्हाला दाखवतो बघा. या ठिकाणी आपण राऊंड मारू. इथून असं यायचं, इथून असं राहून परत पुढं जायचं. पहिल्यापेक्षा छोटा झाला, पहिला इथून तर इकडून ते तेवढा होता, आता त्याच्याला आतमध्येच फक्त एवढा. पण जाऊन द्या, जेवढा आहे तेवढा कामाचा. तर चला.
चला आजचं जॉगिंग आपली कंप्लीट झाली. 15 ते 20 मिनिटं आपण जॉगिंग केली कंटिन्यू. तर सेम स्पीड होती स्टार्टिंग ते एंडिंग. तर आता चला, आणि एक गोष्ट दरवेळेस सांगतो की रनिंग झाली तर डायरेक्ट थांबायचं नाही, थोडं वॉकिंग करायची, बॉडी कूल डाऊन होऊन द्यायची. त्याच्यानंतर मग आपला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघायचा. तर चला, आपली जॉगिंग झाली कंप्लीट. तर आपण जॉगिंग लॉंग केलं. तर आज लॉंग म्हणजे जास्त पण नाही केलं, 10 ते 15 मिनिट कंटिन्यू रनिंग केली इथं. पण राऊंड जास्त होते आपले, 30-40 राऊंड मारले आपण. तर आता काय करू, आता आपण लेग वर्कआउट करायचं. लेग वर्कआउट कसा म्हणजे स्क्वॉट मारायचे, म्हणजे थोडेसे वेगळे स्क्वॉट मारायचे आपल्याला, म्हणजे जे सपोर्टिंग मारतो तसे नाही, थोडेसे आता युनिक मारायचे. आणि त्याच्यानंतर आजचं आपलं हे स्किपिंग. तर काल आपण सपाटे मारले होते. तर चला पहिले आपण आता स्क्वॉट ते मारू एक त्याचे सेट, आणि त्याच्यानंतर मग आपले काय उरलेलं वर्कआउट काय ते बघू. तर चला, हे नाही मारायचे स्क्वॉट आपल्याला. तर कसे मारायचे आपण बघू चला. तर आपण स्क्वॉट मारणार आहे. स्क्वॉट थोडेसे वेगळे. तर स्क्वॉट कसे मारायचे, एक 2 ह्यानी काय होतं, ही मागची मसल हॅमस्ट्रिंगची आणि ही पुढची मसल याच्यावर ताण पडतो आपला. तर ह्यानी काय होतं, या दोन्ही मसलमध्ये आपल्या पॉवर येते. तर चला हा सेट मारू आपण. तर हे झालं आपलं स्क्वॉट वर्कआउट. आपण 5 सेट मारले 20-20चे. त्याने ही हॅमस्ट्रिंग, समोरची मसल आणि बॅकची मसल याच्या दोन्ही ताण पडतो आणि स्ट्रॉंग होती. तर चला, आजचा वर्कआउट आपला झाला फिनिश इथं. आता काय करू, रेग्युलरमध्ये स्किपिंग आहे तर स्किपिंग मारू आता.
तर आत्ता काय करा, आपलं स्किपिंग वर्कआउट कंप्लीट झाला. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. कारण की आज बेसिक होतं ना. आपण आज काय केलं, लॉंग रनिंग केली. लॉंग म्हणजे जास्त पण का नाही, पण या सेम ग्राउंडवर आपण कमीत कमी 30 ते 35 राऊंड मारले आपण. त्याच्यानंतर आपण स्कॉट वर्कआउट केला, ते वेगळ्या टेपनी थोडासा. तर ह्यानी काय होतं, नॉर्मल स्कॉट्सपेक्षा या स्कॉटनं लगेच परिणाम इफेक्ट पडतो मांड्यावर. त्याच्यामुळे इथून पुढं आता ह्यो ॲड करू आपण स्कॉट्समध्ये. आणि दुसरं काय केलं आपण, आता कडक सरफेसवर मारल्या म्हणून आपण 500 स्किपिंग मारले आता. तर डेलीचं रुटीन तो सेम ठेवला. तर चला आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. डायमीटर टाकू का, डिस्टन्स म्हणलं ते. इंडियाचं टाक, इंडियाचं. आयफोन आणि एक लॅपटॉप घेऊन, लॅपटॉप एखाद्या दिवस आधीच घेऊ आपण. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.